नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम आहे तुमचं सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मेडिकल कलेक्शनमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्यूमन इयर. आपलं ह्यूमन इयरचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, कशा पद्धतीने आपल्याला हिअरिंग ऐकू येते, यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वांनी लक्ष देऊन सायलेंटपणे हा व्हिडिओ ऐकायचा, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही समजेल. ठीक आहे. तर मेनली काय असतं, आपलं ह्यूमन इयरचं फंक्शन काय असतं, आपलं हिअरिंग करणं, म्हणजे जे आपल्याला ऐकायला येतं ते ऐकायला आपल्याला ह्यूमन इयरमुळे येत असतं, आपल्या इयरमुळे येत असतं. त्यानंतर जे आपलं बॅलन्स असतं ते बॅलन्स मेंटेन करायचं काम आपला इयर करत असतो, म्हणजे आपल्या बॉडीचं जे बॅलन्स असतं ते बॅलन्स मेंटेन करायचं काम आपल्या इयरचं असतं. ठीक आहे. आता जर आपण याचं स्ट्रक्चर बघायला जर गेलं, इयरचं स्ट्रक्चर, त्यामध्ये आपल्याला 3 पार्ट्स पाहायला मिळतील, म्हणजे 3 याच्यामध्ये आपण याचं स्ट्रक्चर बघू शकतो. कोणकोणत्या? एक असतं आउटर इयर, सेकंड वन मिडल इयर, अँड थर्ड वन इज इनर इयर. ठीक आहे. असे इयरचे 3 पार्ट्स पडतात. कोणकोणते? फर्स्ट वन आउटर इयर, सेकंड वन इज मिडल इयर, अँड थर्ड वन इज इनर इयर. जर आपण डायग्राम मध्ये पाहायला गेलं की आउटर इयर कुठपर्यंत असतो, त्यानंतर मिडल इयर कुठं असतो आणि इनर इयर कुठं असतो, तर बघा आउटर इयर मध्ये एकदम जे बाहेरचा पार्ट असतो तो असतो पिन्ना. ठीक आहे. जे आपल्या डोळ्याला आपल्या इयरचा जे पार्ट दिसतो त्याला आपण काय म्हणतो, पिन्ना असं म्हणतो. आणि पिन्नाचं काय काम असतं, जे काही ध्वनी लहरी असतील, ठीक आहे, त्या ध्वनी लहरीला कलेक्ट करायचं आणि आतमध्ये पाठवायचं काम असतं तुमच्या पिन्नाचं. त्यानंतर असतं ॲडोटरी कॅनल. ॲडोटरी कॅनल काय असतं, एक एस शेप मध्ये एक ट्यूब असती, नलिका असती, ॲडोटरी कॅनल असती, तिची लांबी असते 2.5 सेंटीमीटर. त्यानंतर असतं इयर ड्रम. इयर ड्रम म्हणजे काय, जे आपण कानाचा पडदा म्हणतो, ठीक आहे, तो असतो इयर ड्रम. या 3 पार्ट्सला मिळून म्हणजे इयर ड्रम, ॲडोटरी कॅनल आणि पिन्ना, या जर 3 गोष्टी जर बघितल्या तर ह्या 3 गोष्टी येतात आउटर इयर मध्ये. आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टी इन डिटेल बघायच्या आहेत. फक्त समजून घ्या की आउटर इयर मध्ये काय येतं, मिडल मध्ये काय येतं आणि इनर मध्ये काय येतं. ठीक आहे. तर आउटर मध्ये 3 गोष्टी येतात. कोणकोणत्या? पिन्ना, ॲडोटरी कॅनल आणि इयर ड्रम. हे झालं तुमचा आउटर इयर. त्यानंतर आहे मिडल इयर. तर आता मिडल इयर मध्ये काय काय येणार, मिडल इयर मध्ये येतात 3 तुमचे ॲडोटरी ऑसिकल्स. इयर ऑसिकल्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय, जे 3 बोन्स प्रेझेंट आहेत. कोणकोणते? मॅलियस, इनकस आणि स्टेपिस. कोणकोणते 3 बोन्स आहेत? मॅलियस, इनकस आणि स्टेपिस, हे 3 बोन्स आहेत. त्यानंतर जी इस्टेचियन ट्यूब आहे, या 2 गोष्टी मिळून येतात तुमच्या मिडल इयर मध्ये. कोणकोणत्या? जे काही इयर ऑसिकल्स म्हणतो आपण त्याला, या तिघाला मिळून आपण काय म्हणतो, इयर ऑसिकल्स. 3 बोन, स्मॉलेस्ट बोन इन द बॉडी, आपल्या 3 बोन प्रेझेंट असतात प्रत्येक इयर मध्ये, मॅलियस, इनकस आणि स्टेपिस. त्यानंतर इस्टेचियन ट्यूब, या गोष्टी मिळून काय बनतं, तुमचं मिडल इयर बनतं. आणि जे इनर इयर असतं, त्यानंतरचं जे आतमधला पार्ट आहे ते असतं तुमचा इनर इयर. सेमी सर्क्युलर कॅनल असतील, ऑडिटरी नर्व असतील, कॉक्लिया असतील, ह्या सर्व गोष्टी मिळून बनतं इनर इयर. ठीक आहे. हे झालं तुमचं इनर इयर. आता आपल्याला याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही इन डिटेल बघायची आहे. आपल्याला बघायचं आहे आता आउटर इयर. आपण 1 बाय 1 पार्ट जे आहे ते इन डिटेल मध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट पार्ट आहे आउटर इयर. तर बघा आउटर इयर काय असतं, त्याला आपण बाहेरचा भाग, कानाचा बाह्य भाग असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. कोणकोणत्या 3 गोष्टी येतात? फर्स्ट असतं पिन्ना, सेकंड वन इज ॲडोटरी कॅनल, अँड थर्ड वन इज इयर ड्रम. कोणकोणत्या 3 गोष्टी येतात आउटर इयर मध्ये? पिन्ना, ॲडोटरी कॅनल आणि इयर ड्रम, ह्या 3 गोष्टी येतात. तर पिन्ना काय असतो? तर पिन्ना काय असतो बघा, जे आपल्या डोळ्याला जे दृश्यमान भाग असतो, जे आपल्या डोळ्याला कानाचा जो भाग दिसतो तो भाग असतो पिन्ना. आणि पिन्नाचं काय काम असतं, ध्वनी लहरी गोळा करणं आणि त्या ध्वनी लहरी, जी गोळा केलेल्या ध्वनी लहरी आहे त्या ॲडोटरी कॅनल मध्ये पाठवणं, हे असतं तुमचं पिन्नाचं काम. ठीक आहे. हे असतं एकदम बाहेरचा भाग आपल्याला जे डोळ्याला दिसतो, आणि याचं काम असतं की जे ध्वनी लहरी असतील ते गोळा करणं आणि ॲडोटरी कॅनल मध्ये पाठवणं. हे झाला पिन्ना. त्यानंतर सेकंड आहे ॲडोटरी कॅनल. पिन्नाला भिडून जे भाग आहे, पिन्ना ते इयर ड्रम पर्यंत जे भाग आहे त्या भागाला म्हणतो आपण ॲडोटरी कॅनल.
ॲड्युटरी कॅनल आणि याची लांबी असते 2.5 सेंटीमीटर. किती लांबी असते याची ॲड्युटरी कॅनलची? 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटरचा हा भाग असतो ॲड्युटरी कॅनल. कुठून कुठपर्यंत असतो? पिन्नापासून इयर ड्रम पर्यंत हा भाग असतो ॲड्युटरी कॅनल. ठीक आहे. त्यानंतर जी ॲड्युटरी कॅनल आहे ती त्याचं जे शेप आहे ते एस शेप्ड असतो. एस शेप्ड स्ट्रक्चर असतो. त्यानंतर ॲड्युटरी कॅनलच्या मध्यभागी ह्या एक ग्लँड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. ॲड्युटरी कॅनलच्या मध्यभागी ग्लँड्स प्रेझेंट असतात. त्याला म्हणतो आपण सेरुमिनस ग्लँड. सेरुमिनस ग्लँड म्हणतो आपण. या कुठं प्रेझेंट असतात? ॲड्युटरी कॅनलच्या मध्यभागी सेरुमिनस ग्लँड प्रेझेंट असतात आणि याचं काम असतं सेरुमेन सिक्रेट करायचं. ठीक आहे. ज्याला आपण कानाचा मळ असं म्हणतो. येलोइश कलरचा जे भाग असतो सेरुमेन सिक्रेट करायचं काम असतं सेरुमिनस ग्लँडचं. त्याला आपण इयर वॅक्स असं म्हणतो. इयर वॅक्स काय करतं? हे इयर वॅक्स सेरुमिनस जे ग्लँड आहेत त्या इयर वॅक्स सिक्रेट करतात आणि इयर वॅक्सचं काम असतं जे काही फॉरेन पार्टिकल्स असतील, जे काही धूळ असतील, एखादा किडा असेल, मुंगी वगैरे असेल, जर कानामध्ये प्रवेश करत असेल तर त्याला धरून ठेवायचं काम, कानामध्ये न जाऊ देण्याचं काम हे काम असतं इयर वॅक्सचं. सेरुमिनस ग्लँड काय सिक्रेट करते? इयर वॅक्स सिक्रेट करते. ॲड्युटरी कॅनलच्या मध्यभागी सेरुमिनस ग्लँड प्रेझेंट असते. इयर वॅक्स सिक्रेट करायचं काम असतं आणि इयर वॅक्स काय करते? जे काही फॉरेन पार्टिकल असतील ते आपल्या कानामध्ये जाण्यापासून संरक्षण करतात. हे झालं तुमचं सेरुमिनस ग्लँड ॲड्युटरी कॅनलच्या मध्ये प्रेझेंट असते. हे झालं इन डिटेल अबाउट ॲड्युटरी कॅनल. त्यानंतर थर्ड पार्ट आहे इयर ड्रम. ठीक आहे. आउटर इयरचा थर्ड पार्ट आहे इयर ड्रम, ज्याला आपण काय म्हणतो? कानाचा पडदा असं म्हणतो. ठीक आहे. तो असतो इयर ड्रम, कानाचा पडदा. ठीक आहे. जेव्हा आपल्याला ध्वनी लहरी ऐकू येतात, पिन्ना काय करतो? सर्व ध्वनी लहरी एका जागी करतो आणि कुठं पाठवतो? ॲड्युटरी कॅनल मध्ये. त्यानंतर ज्या ध्वनी लहरी आहेत त्या जाऊन आदळतात तुमच्या इयर ड्रमवर आणि इयर ड्रम काय होतो? व्हायब्रेट होतो. ठीक आहे. इयर ड्रम काय होतो? व्हायब्रेट होतो आणि ते व्हायब्रेशन्स तुमच्या मिडल इयर आणि इनर इयर कडे पाठवले जातात. मग इयर ड्रम व्हायब्रेट झाल्यानंतर इयर ऑसिकल्स व्हायब्रेट होतात आणि ते व्हायब्रेशन समोर तुमच्या इनर इयर कडे पाठवले जातात. हे असतं तुमचं इयर ड्रम. हे झालं इयर ड्रम. 3. त्यानंतर सेकंड नंबरचा पार्ट आहे मिडल इयर. आताच आपण आउटर इयर बघितला, त्याचे 3 पार्ट्स बघितले. कोणकोणते होते? पिन्ना, ॲड्युटरी कॅनल आणि इयर ड्रम. आता आपल्याला बघायचं मिडल इयर. ठीक आहे. आता मिडल इयर मध्ये परत 3 पार्ट्स येतात. 1, 2 आणि 3. कोणकोणते? फर्स्ट वन इज इयर ऑसिकल्स. इयर ऑसिकल्स. सेकंड वन इज इथं जे तुमची प्रेझेंट असते ते असते टिम्पॅनिक कॅव्हिटी. अँड थर्ड वन इज जे असते युस्टेचियन ट्यूब. ठीक आहे. कोणकोणत्या 3 गोष्टी येतात मिडल इयर मध्ये? फर्स्ट वन इयर ऑसिकल्स जे प्रेझेंट असतात, मॅलेस इंकस आणि स्टेपिस. त्यानंतर टिम्पॅनिक कॅव्हिटी, इथं प्रेझेंट असते तुमची टिम्पॅनिक कॅव्हिटी. आणि थर्ड वन इज युस्टेचियन ट्यूब. ह्या 3 गोष्टी येतात मिडल इयर मध्ये. आता आपल्याला 1 बाय 1 बघायचे. फर्स्ट आहे इयर ऑसिकल्स. काय आहे? फर्स्ट वन इयर ऑसिकल्स. तर इयर ऑसिकल्स म्हणजे काय? जे तुमच्या कानामध्ये बोन्स प्रेझेंट आहेत, जे 3 बोनचा ग्रुप प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण इयर ऑसिकल्स. याच्यामध्ये कोणकोणते येतात? फर्स्ट आहे मॅलियस, सेकंड वन इनकस अँड थर्ड वन इज स्टेपिस. ठीक आहे. हे 3 बोन्स तुमच्या इयर मध्ये प्रेझेंट असतात. कोणकोणते? मॅलियस, इनकस आणि स्टेपिस. आणि आपल्या बॉडीमध्ये सर्वात लहान हाड, स्मॉलेस्ट बोन इन द बॉडी इज द स्टेपिस. ठीक आहे. विच इज प्रेझेंट इन द इयर, दॅट इज स्टेपिस. आपल्या बॉडीमध्ये सर्वात लहान हाड ज्याला म्हणतो आपण ते असतं स्टेपिस. त्यानंतर आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारतात, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय विचारतात? याचा सिक्वेन्स विचारतात की
जर आपण आउटर टू मिडल गेलो इयर मध्ये तर कशा पद्धतीने हे इयरची पोझिशन प्रेझेंट असते तर आपल्याला सांगता आलं पाहिजे मॅलियस, इनकस आणि स्टेपिस. एम आय आणि एस याला लक्षात ठेवण्यासाठी मॅलियस, इनकस आणि स्टेपिस. मिस जेव्हा एंटर करते त्याला आपण त्याच्यावर लक्षात ठेवू शकतो मॅलियस, इनकस आणि स्टेपिस. आणि जेव्हा मिस बाहेर जाते तेव्हा सिम घेऊन जाते म्हणजे स्टेपिस, इनकस आणि मॅलियस. जर इनर टू आउटर विचारलं तर स्टेपिस, इनकस आणि मॅलियस आणि आउटर टू इनर विचारलं तर मॅलियस, इनकस आणि स्टेपिस. या गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या आहेत, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. हे झाले तुमचे इयर ऑसिकल्स. ठीक आहे, अशा पद्धतीने याची रचना असते. त्यानंतर सेकंड वन इज टिम्पॅनिक कॅव्हिटी. सेकंड वन इज टिम्पॅनिक कॅव्हिटी. आता टिम्पॅनिक कॅव्हिटी काय असते माहिती आहे का? जे काही बोन्स प्रेझेंट आहेत, मॅलियस, इनकस आणि स्टेपिस प्रेझेंट आहेत, जे काही इयर ऑसिकल्स प्रेझेंट आहेत ते एका हवेनं भरलेल्या पोकळीमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, ते एका हवेनं भरलेल्या पोकळीमध्ये प्रेझेंट असतात. त्या पोकळीला आपण म्हणतो टिम्पॅनिक कॅव्हिटी. यामध्ये एवढं अवघड काही नाहीये, फक्त लक्षात ठेवायचं टिम्पॅनिक कॅव्हिटी जी आहे ते फक्त हवेनं भरलेली एक पोकळी आहे आणि त्याच्यामध्ये जे इयर ऑसिकल्स प्रेझेंट असतात त्याला म्हणतात टिम्पॅनिक कॅव्हिटी. ही झाली तुमची टिम्पॅनिक कॅव्हिटी. आणि थर्ड वन आहे युस्टॅचियन ट्यूब. आता युस्टॅचियन ट्यूब काय असतं? युस्टॅचियन ट्यूब काय असतं? जे काय तुमचा इयर आहे आणि जे नोज आहे त्या दोघांना जोडण्याचं काम जे आहे ते कोण करतं? तुमचं युस्टॅचियन ट्यूब करते. कशा कशाला? इयरला आणि नोजला इंटरनली जोडण्याचं काम कोण करतं? युस्टॅचियन ट्यूब करते. आणि जे काही प्रेशर असतं, जे काही आउटर इन्व्हायरमेंटचं आणि इनर इन्व्हायरमेंटचं जे प्रेशर असतं ते प्रेशर इक्वलायझेशन करण्याचं काम तुमचं युस्टॅचियन ट्यूब करते. ठीक आहे, ह्या तीन गोष्टी येतात मिडल इयर मध्ये. हे झालं तुमचं मिडल इयर 3. ठीक आहे, आपल्याला बघायचं आता थर्ड वन इज इनर इयर. इनर इयर आपण बघितला, आउटर इयर बघितला, मिडल इयर बघितला, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये बघितलं. आपल्याला आता थर्ड वन बघायचं आहे इनर इयर काय असतो आणि त्याच्यामध्ये कोणकोणते स्ट्रक्चर प्रेझेंट असतात आणि त्याचे कार्य काय असतात. आता आउटर इयर मध्ये 3 पार्ट्स होते, मिडल इयर मध्ये 3 पार्ट्स होते. आता इनर इयर मध्ये 2 पार्ट्स असतात. ठीक आहे, कोणकोणते असतात? फर्स्ट वन असतो तुमचा कॉक्लिया आणि सेकंड वन इज सेमी सर्क्युलर कॅनल. त्याला आपण व्हेस्टिब्युलर सिस्टम, व्हेस्टिब्युलर सिस्टम असं म्हणतो. कोणकोणत्या असतात? इनर इयर मध्ये 2 पार्ट्स, कॉक्लिया आणि व्हेस्टिब्युलर सिस्टम. जर आपण त्याच्या आधी एक गोष्ट म्हणजे इनर इयरलाच काय म्हणतात? इनर इयरलाच दुसरं नाव लॅब्रिंथ, लॅब्रिंथ असे म्हणतात इनर इयरला. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, लॅब्रिंथ असे इनर इयरला असे म्हणतात. याच्यामध्ये 2 पार्ट्स असतात, कॉक्लिया आणि व्हेस्टिब्युलर सिस्टम. तर फर्स्ट वन बघा, कॉक्लिया. कॉक्लिया काय असतो आणि व्हेस्टिब्युलर सिस्टम काय असतो? कॉक्लिया जे आहे ते शंखासारखा भाग असतो. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल शंखासारखा जो भाग असतो तो असतो कॉक्लिया. ठीक आहे, शंखासारखा भाग, शंखासारखा भाग जो असतो तो असतो कॉक्लिया. त्यानंतर कॉक्लियाचं मेन काय काम असतं? जे आपल्याला ऐकू येतं. ठीक आहे, जे काही हिअरिंग असते, इथं तुम्हाला इयर दिसायचं, इयर. ठीक आहे, याच्यावर तुम्ही लक्षात ठेवता कॉक्लियाला जे शेवटी ई आहे त्याच्यावरून आपल्याला ऐकू येण्याचं काम, हिअरिंग होण्याचं काम हे कॉक्लिया मार्फत आपल्याला होत असतं. हे कशासाठी जबाबदार असतं? आपल्या हिअरिंग साठी फार महत्वाचं असतं हे कॉक्लिया. याच्यामध्ये काय असतात माहिती आहे का? कॉक्लियामध्ये ऑर्गन ऑफ कॉर्टी, ऑर्गन ऑफ कॉर्टी नावाचं एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट असतं? कॉक्लियामध्ये ऑर्गन ऑफ कॉर्टी नावाचं एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. याच्यामध्ये हेअर सेल्स असतात. काय असतात? याच्यामध्ये हेअर सेल्स प्रेझेंट असतात. मग काय होतं कॉक्लियामध्ये? जेव्हा आपल्याला ध्वनी लहरी जेव्हा ऐकू येतात, इयर ड्रमवर पडतात. इयर ड्रमवर पडल्यानंतर इयर ऑसिकल्स सुद्धा इयर ड्रम आधी व्हायब्रेट होतो, त्यानंतर इयर ऑसिकल्स व्हायब्रेट होतात, त्यानंतर ते व्हायब्रेशन्स जातात कॉक्लियामध्ये. म्हणजे कॉक्लियामध्ये ऑर्गन ऑफ कॉर्टीमध्ये जे हेअर सेल्स प्रेझेंट असतात ते हेअर सेल्स अशी मुवमेंट करतात. ठीक आहे, मुवमेंट करतात. त्याच्यामुळे काय होतं? ते जे सिग्नल्स आहेत ते आपल्या ऑडिओटरी नर्व्ह मार्फत आपल्या ब्रेनकडे पाठवले जातात. ठीक आहे, ते जे सिग्नल्स हेअर सेल्सनं बनवले ते सिग्नल्स ऑडिओटरी नर्व्ह मार्फत आपल्या
ब्रेन कड पाठवले जातात आणि त्याच्यावरून आपलं ब्रेन इंटरप्रिटेशन करून आपल्याला कळतं की कोणत्या प्रकारचा तो व्हॉइस आहे. अशा पद्धतीने आपल्याला ऐकायला येतं. ठीक आहे, हे मेन स्ट्रक्चर असतं कॉक्लियाचं. म्हणजे कॉक्लियामध्ये या दोन गोष्टी असतात. तर यामध्ये इनर इयर मध्ये आपण फर्स्ट बघितला कॉक्लिया कशा पद्धतीचा असतो, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात आणि कशा पद्धतीने आपल्याला हिअरिंग ऐकायला येतं. आता सेकंड वन आहे वेस्टिब्युलर सिस्टम. वेस्टिब्युलर सिस्टम. आता कॉक्लियामध्ये बघितलं आपण हिअरिंग साठी फार महत्वाचं असतं कॉक्लिया. म्हणजे कॉक्लियामुळेच आपल्याला जे काही ऐकायला येतं ते आपल्याला कॉक्लियामुळेच येतं. तर सेकंड वन आहे वेस्टिब्युलर सिस्टम. मग आता याच्यामुळे काय होणार, जे बॅलन्स असतं, जे आपल्या बॉडीचं बॅलन्स असतं ते वेस्टिब्युलर सिस्टम मुळे आपल्या बॉडीचं बॅलन्स होत असतं. बॉडी बॅलन्स, रिस्पॉन्सिबल फॉर बॅलन्स ऑफ द बॉडी. बॉडी बॅलन्स साठी हे फार महत्वाचं असतं. त्यानंतर याच्यामध्ये परत 3 स्ट्रक्चर येतात. त्याच्यामध्ये फर्स्ट असतं सेमी सर्क्युलर कॅनल आणि सेमी सर्क्युलर कॅनल. सेकंड वन आहे युट्रिकल अँड सॅक्युल. ह्या 3 गोष्टी येतात वेस्टिब्युलर सिस्टम मध्ये. कोणकोणत्या? सेमी सर्क्युलर कॅनल एक, सेकंड युट्रिकल आणि थर्ड वन सॅक्युल. आणि ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात तुमच्या बॉडी बॅलन्स साठी. आणि आपल्या बॉडीचं बॅलन्स कशा पद्धतीने होतं यामध्ये जर डिटेल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला या पार्टची जर ह्युमन इयरची जर डिटेल मध्ये पीडीएफ जर पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर दिला जाईल. त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून याची पूर्ण पीडीएफ घेऊ शकता. त्यानंतर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला आणखी कोणत्या पार्ट्सवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेन्शन करा. आम्ही तुमच्यासाठी तो व्हिडिओ अवेलेबल करून देऊ. थँक्यू, धन्यवाद.